तर नमस्कार भाऊ बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। आणि सर्वांना तर सर्वप्रथम मी उन्हाळ्याच्या उन्हातानाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। म्हणजेच आजचा विषय आपला हा उन्हाविषयी आहे। म्हणजेच उन्हाळ्यामध्ये आता भरपूर असं ऊन वाढलेलं आहे आणि ऊन वाढल्याच्या नंतर बघा आता गरमी पण भरपूर वाढलेली आहे। गरमी वाढल्याच्या नंतर बऱ्याच जणांना आता गरमीचा असा त्रास चालू होतो, कुणाला उन्हाळी लागते, कुणाला अंगावरती पुरळ उठतात। म्हणजे बरेचसे असे उन्हामुळे आता भरपूर असे बरेचसे आजार आता डोकंवर काढायला चालू केलेलं आहे। आणि आपल्याला घाम तर भरपूरच येत असतो, बरोबर आहे का। आणि उकाड्यामुळे आपला जीव हैराण झालेला असतो। आणि मग आपण काय करत असतो की वेगवेगळी बाजारातील कोल्ड्रिंक्स पित असतो, थम्सअप पित असतो, स्प्राईट पित असतो किंवा बरेचसे असे उत्पादनं आहेत ते घेत असतो आपण। आणि ते घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्या दुष्परिणामाला सामोरं जावं लागतं बघा। आणि हा आजार उन्हाळ्याचा वेगळाच आणि तो आजार वेगळाच, ह्याची सांगड निर्माण होते आणि आपल्या खिशातील पैसे बरं व्हायचं सोडून खिशातले पैसे जायला सुरुवात होतात, दवाखान्यात जातात, कुठं पण जातात। मग अशा वेळी आता तुम्ही काय म्हणता, मग दादा काय करायचं आहे? तर आपण आज जे दही आहे, हे दही आपल्याला कुठेही आता उपलब्ध होतं बघा, बाजारामध्ये, मार्केटमध्ये किंवा खेडेगावामध्ये कुठेही आता दहीवाले तर दही आणि दूधवाले दही विकायला येत असतात। आणि सिटीमध्ये जर आता आपण कुठेही स्टॉल असतात दह्याचे वगैरे, अशा ठिकाणी दही उपलब्ध होतं। मग आज आपण उन्हाळ्यासाठी स्पेशल असं दह्यापासून आपल्या शरीरातील उष्णता कमी करणारं, आपल्या शरीराची दाह कमी करणारं, त्याच्यानंतर आपल्या जे शरीरामध्ये जे पुरळ वगैरे उठतात आणि आपल्या शरीराला थंड देणारं असा पदार्थ आपण आज ह्या दह्यापासून तयार करणार आहोत। कशापासून? दह्यापासून। आणि तो पदार्थ तुम्हाला इतका आवडणार आहे, कारण का तर हा पदार्थ तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितला आहे, परंतु तो बनवायचा कसा आणि त्याचे फायदे काय काय आहेत हे आपल्याला माहिती नसतं। त्याच्यामुळं हा आज व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला ह्याचे फायदे पण सांगणार आहे आणि हा पदार्थ बनवायचा आहे कसा। बऱ्याच जणांनी पेलेत बघा, बऱ्याच जणांनी, पण त्यांना माहिती नसतं हा पदार्थ काय आहे। तर चला करूया आपण आता व्हिडिओला सुरुवात। आणि हा पदार्थ कसा बनवायचा आहे, काय बनवायचा आहे, तो प्यायचा आहे कधी, ते सुद्धा सगळी माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या सर्व नातेवाईकांना सुद्धा हा व्हिडिओ जो आहे तो आपला शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांनाही ह्या दह्यापासून जे वस्तू आपण बनवणार आहे ती त्यांना माहिती होणार आहे आणि ही वस्तू जी आहे ती बनवायची कशी ती सुद्धा त्यांना माहिती होणार आहे। तर चला मग करूया आपण व्हिडिओला सुरुवात। आणि त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतलं आहे आपण आणि ते कधी टाकायचं, साहित्य कसं टाकायचं, हे सगळी माहिती आपण सांगणार आहे। तर सर्वप्रथम तर आपल्याला ही जी वस्तू बनवण्यासाठी आपल्याला दही पाहिजेत बघा। तुम्हाला तर सांगितलं हे कुठेही उपलब्ध भेटतं आहे, तर हे सर्वप्रथम आपल्याला दही पाहिजेत। त्याच्यानंतर जे आपण साहित्य घेतलेलं आहे ते बघू शकता तुम्ही इथं, की इथं आपण घेतलेले आहे कोथिंबीर, त्याच्यानंतर हे आपण घेतलेलं आहे पुदिना, स्वच्छ धुवून घेतलेले आहे आपण कोथिंबीर पण आणि ह्या पुदिना पण। त्याच्यानंतर आपण एक हिरवी मिरची घेतलेली आहे बघा, कसली हिरवी मिरची घेतलेली आहे। त्याच्यानंतर हे जे आपण घेतलेलं आहे हे जिरे घेतलेलं आहे, काय आहे हे जिरं आहे। त्याच्यानंतर हे जे मीठ घेतलेलं आहे आपण ते शेंदव मीठ घेतलेलं आहे बघा। आणि एक वस्तू आपण सिक्रेट वस्तू ठेवणार आहे, ती वस्तू काय आहे ते सगळ्यात शेवटी तुम्हाला समजेल बघा, ती सिक्रेट वस्तू काय आहे ते। तर आता हे वस्तू आपल्याला कशा पद्धतीने ह्या दह्यामध्ये ॲड करायच्यात आणि ह्याच्यापासून काय तयार होतं हे सगळे आपण माहिती आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर चला करूया आता आपण सुरुवात हा जो काय पदार्थ आहे तो बनवण्यासाठी। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं काय घेतलेलं आहे, एक खलबत्ता घेतलेला आहे। आणि हा खलबत्ता घेतल्याच्या नंतर आपली आणखीन एक वस्तू राहिली होती, ती म्हणजे कुठली, आता या खलबत्त्यामध्ये असल्यामुळं दिसली नाही तुम्हाला, तर ते होते आपला हा अद्रकचा छोटासा तुकडा आहे बघा। तर हा अद्रक आपण सोलून घेतलेला आहे, त्याच्यामुळं असा दिसतोय। तुम्ही म्हणसान की दादा हे काय आहे, तर हा अद्रक आहे आणि आपण हा अद्रक सोलून घेतलेला आहे। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला थोडीशी जिरी घ्यायची बघा, आपल्याला
आता आपण जो पदार्थ बनवणार आहे तो 1 ग्लासाच्या मापाने बनवणार आहोत, त्याच्यामुळं त्याचं प्रमाण पण लक्षात घ्या तुम्ही की आपल्याला किती टाकायचं आहे आणि चवीनुसार टाकायचं आहे आपल्याला. असं प्रमाण काय म्हणजे हे नाही, पण चवीनुसार आपल्याला टाकायचं आहे. तर आपल्याला काय करायचं, आता आपल्याला जी जिरी घ्यायची आहे ती चवीनुसार घ्यायची आपल्याला 1 ग्लासाच्या मापाने. तर एवढी जिरी आपली जी आहे ती चिमूटभर आपण जिरी ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि जिरी टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी जिरी आहे चिमूटभर ते आपल्याला सर्वप्रथम काय करायची की हा कुटणीमध्ये म्हणजेच आपल्या ह्या खलबत्त्यामध्ये ही बारीक करायची. आपल्याला काय करायची, बारीक पूड करायची बघा आपल्याला ह्याची. या अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, आता ही बारीक व्हायला लागली आणि याला घेऊ आपण बारीक करून. तर आता ह्याची बारीकशी अशी छानशी पूड तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आपण काय करूया, ती पूड थोड्या वेळ आपण ह्या ग्लासामध्ये ठेवूया. त्या ग्लासामध्ये ठेवूया आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे जी कुटणी आहे ह्याच्यामध्ये आता आपल्याला आपण जी एक मिरची घेतलेली होती, किती 1 ग्लासासाठी हे बघितलेलं आहे तुम्ही, हे ग्लास आहे छोटंसं, ह्याच्यासाठी 1 मिरची घेतलेली आहे आपण. तर मिरची ह्याच्यामध्ये आपल्याला कुटून घ्यायची बघा आता, म्हणजेच बारीक करून घ्यायची ह्याची पण. त्याच्यानंतर आपल्याला हा जो पुदिन्याचा पाला आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर आपण 3 ते 4 जे पाला आहे पुदिन्याचा तो ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर आपण अद्रकचा तुकडा घेतला होता बघा हा, तर हा अद्रकचा तुकडा पण ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे. आणि चवीनुसार आपण, तुम्हाला तर सांगितलंच आहे की चवीनुसार आपल्याला घ्यायचे. तर आता आपण घेऊया हे कोथिंबीर, हे पण आपण चवीनुसार टाकणार आहोत ह्याला. आणि आता काय करायचं आपल्याला की ह्यालासुद्धा आता आपल्याला छानपैकी ह्याचा बारीक करून घ्यायचं आहे बघा. ज्या आपण जिरी ज्या पद्धतीने आपण बारीक केलेली होती त्याच पद्धतीने हा जो आपला जो मसाला आहे, कोथिंबीर, परत अजून आपला जो पाला होता ह्याचा कशाचा, पुदिन्याचा, आणि कोथिंबीर, पुदिन्याचा पाला आणि 1 मिरची, हे असे आपण 3 पदार्थ ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. ते आपण एकदम बारीक आता ह्याला थोडक्यात ज्या जिरीचा बुकटा केला तशाच पद्धतीने आपल्याला हा बुकटा करून घ्यायचा आहे बघा. आता एकदम लहान असं बारीक, एकदम आपण मिक्सरला ज्या पद्धतीने लावतो, तर पण आपल्याला मिक्सरला लावायचं नाही. तुम्ही म्हणता दादा तुम्ही मिक्सरला का नाही लावलं, तर मिक्सरला लावल्याच्यानंतर मित्रांनो काय होतं की त्याची जी चव आहे ती चव बिघडली जाते बघा मिक्सरला लावल्यामुळं. आणि ही जी आहे आपली पारंपरिक पद्धत, पहिले लोक बोलायचे बघा की जे आपण जे भाजी वगैरे करायचो त्या टायमिंगला जी चव असायची आणि आताच्या भाज्यांना चव नाही म्हणतात, म्हणजे कालवणाला ह्याला. तर कशामुळं नाही, तर त्या आपण मिक्सरमध्ये करत असतो त्यावेळेस त्याची पावडर होत असते आणि ती पावडर झाल्याच्यानंतर त्याची जी चव आहे ते सर्व चव उतरून जाते. पाट्यावचं कालवण बघा तुम्ही, म्हणजे पाटा तुम्हाला तर माहिती असेल, वरवाटा पाटा किंवा आपला जो खलबत्ता आहे त्याच्यामध्ये कुटलेला, ह्याचे कालवण बघा तुम्ही एकदम टेस्टी लागत असतं. त्याच्यामुळे आपण काय करतोय की एकदम पारंपरिक पद्धती जी आहे तीच आपण सध्या अवलंब करतोय, म्हणून आपण ह्या कुटणीमध्येच हे बारीक करतोय बघा. आता हे थोडंसं बारीक झालंय. आता आपण जे मगाशी जिरी जी बारीक केलेली होती ते आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची, म्हणजे हे टाकून घ्यायची. आणि पूर्ण जे मिश्रण आहे ते आता परत एकदा आपल्याला हे पूर्ण जे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे बघा. ह्याच्यामध्ये जिरीचे मिश्रण ह्या अद्रकच्या, कोथिंबीरच्या आणि मिरचीच्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे असं ॲड झालं पाहिजे. तर आता बऱ्यापैकी आपलं आता हे जे मिश्रण आहे ते तयार झालं आहे बघा. तर हे बघू शकता तुम्ही, हे मिश्रण आहे ते आपलं आता तयार झालं आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, जे दही आहे ते दही आपल्याला आता ह्याला, ही काय आहे, रवी आहे,
हे कुठेही बाजारामध्ये उपलब्ध असते, तुमच्याकडे पण असणच सर्वांकडे. जुन्या काळात पण असायच्या लाकडी वस्तूच्या, आता प्लॅस्टिकच्या आहे आणि प्रत्येकाच्या घरात असतेच बघा. तर आता काय करायचं, हे जे दही आहे ते आपल्याला एका तांब्यामध्ये 1 ग्लासाच्या मापाने घ्यायचं आहे बघा, की जेणेकरून आपला एक जो ग्लास आहे तो हा पूर्णपणे भरेल. अशा मापामध्ये आपल्याला हे दही घेतलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे दही थोडंसं आपल्याला फेटायचं आहे, म्हणजेच हे दह्याचा आपल्याला थोडक्यात हा ताक करून घ्यायचं आहे बघा. तर ताक करत असताना आपल्याला काय करायचं आहे, आता हे दह्याला घट्टपणा जास्त आहे. तुमच्याकडे जर पातळ दही असेल तर अतिउत्तम, नसेल तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे की थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून ह्याचा जो घट्टपणा आहे तो कमी होईल आणि ताकासारखा ह्याचा पदार्थ तयार होईल बघा. तर आता ह्याच्यामध्ये बघा आपण काय करूया, हे बघू शकता तुम्ही, आता हे भरपूर घट्ट आहे. त्याच्यासाठी आपण काय करूया, याच्यामध्ये थोडंसं एकदम नॉर्मल असं पाणी ॲड केलं आहे आपण बघा. आणि पाणी ॲड केल्याच्यानंतर हा ताकासारखा पदार्थ आता आपला दह्याचं, म्हणजे थोडक्यात ताक पण होणार आहे आणि दह्याचं ताक होता असताना बघा त्याच्यावरती लोणी पण येणार आहे. म्हणजे आपण एकाच पदार्थापासून बघा आता किती पदार्थ तयार होतात. हे दही तर आहेच, पण ताक पण होणार आणि त्या ताकाचं लोणीसुद्धा निघणार आहे बघा. तर घेऊया आपण हे मस्तपैकी छानपैकी असं ह्याला फेटून आणि थोडंसं पातळ करूया, आणखीन थोडंसं पाणी टाकून आपण ह्याला तर बघू शकता, हे रवीने हलवल्याच्यानंतर हे किती छानपैकी असा आता आपला हा पदार्थ तयार होतोय बघा. आणि बघा आता आपण हे दह्याचं ताक बनवत असताना बघा आवाज कसा येतोय मस्तपैकी छान असा. आणि छानपैकी आता हे दह्याचं आपलं ताक जे आहे ते तयार झालं आहे बघा. आणि आता तयार झाल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जे वस्तू म्हणजे हे तयार केलं तर आपण हे जे मिश्रण तयार केलं तर आपण मिरचीचं वगैरे तुम्ही बघितलंच असेल. तर आता ही ह्याच्यामध्ये आपण ॲड करून घ्यायचं आहे बघा. किती हे चमच्याभर मिश्रण झालं आहे बरोबर व्यवस्थित आपलं, तर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, शेंदव मीठ जे आहे म्हणजेच काळं मीठ, हे पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे बघा. ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं टाकून घ्यायचं आहे, ह्यातलंच हे चवीपुरतं आपण टाकून घेतो. जास्त टाकलं तर खारट होईल, एवढ्याच पद्धतीने टाकणार आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण जो एक पदार्थ सांगितला होता की सगळ्यात शेवटी ॲड करणार आहोत, ती आहे म्हणजे आपली साखर. तर आता आपण त्याच्यामध्ये करूया ॲड साखर. तर आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपण चवीनुसार साखर टाकणार आहोत. ज्यांना जास्त गोड हवं आहे त्यांनी जास्त साखर टाकू शकता. ज्यांना शुगर बीपीचा त्रास आहे ह्यांनी साखर ॲड करायची गरज नाही. तुम्ही साखर ह्याच्यामध्ये मिक्स नाही केले तरी चालते. पण ज्यांना बीपी किंवा शुगर नाही त्यांनी साखर चवीनुसार टाका. आपण इथं 1 चमचा साखर टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता ह्याला जो थंडपणा जो आहे तो येण्यासाठी आता आपण घेतलेला आहे इथं बर्फ. आणि त्याच्यानुसार आपण आता काय करणार आहोत की ह्याला थंडपणा येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत बर्फाचे हे जे आहेत खडे, ते खडे टाकणार आहोत, जेणेकरून त्याला असा छान असा थंडपणा येईल. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की परत एकदा आता हे जी वस्तू आहे ती फेटायची आहे. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे जे वरती आलेलं आहे हे जवळजवळ दह्यापासून दूध, त्या दह्यापासून ताक आणि ताकापासून लोणी अशा पद्धतीने बघा इथं तयार वरती आलेलं आहे, ते लोणी आहे बघा. तर हे फेटल्याच्यानंतर तसाच पदार्थ तयार होत असतो. तर आपल्याला हे पूर्ण मिश्रण जे आहे ते परत एकदा असं फेटून घ्यायचं आहे. जे बर्फाचे खडे आहेत ते पण थोडंसं ह्याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजेत. त्याचा थंडावा जो आहे बर्फाचा तो छानपणे ह्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजेत. आणि आता आपण फेटतो तर त्याचा वास इतका छान यायला लागला आहे मित्रांनो, एकदम आता हे बनवतानाच माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे.
इतका छान आपला हा पदार्थ तयार झाला आहे. आता हा पदार्थ आपला पूर्णपणे तयार झाला आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे असं ह्या ग्लासामध्ये आता आपल्याला हा पदार्थ ओतून घ्यायचा आहे बघा. आणि पूर्णपणे बघा आता हे आपण ह्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आणि ओतून घेतल्याच्यानंतर बघा आता आपण ह्याच्यामध्ये आपण थोडासा आता सजावटीसाठी आपण थोडासा पुदिना टाकायचा आहे. त्याच्यानंतर थोडीशी आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची बघा. आणि त्याच्यानंतर फायनली बघू शकता आपला जो पदार्थ आहे तो बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही म्हणता ना आता दादा हा जो पदार्थ बनवला आहे तुम्ही, तर हे काय आहे? हे लस्सी तर नाही. लस्सी म्हणावं तर लस्सी गोड असते, त्याच्यामध्ये मिरची नसते, पुदिना नसतो. बरोबर आहे तुमचं. तर हा जो पदार्थ आहे तो उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी थंडावा देणारा पदार्थ म्हणजेच हा जो आहे तो आहे मठ्ठा. काय आहे? तर हा आहे मठ्ठा. बऱ्याच ठिकाणी तुम्ही लग्नामध्ये उन्हाळ्यामध्ये आता जाता असता आणि तिथं बघा जेवण वगैरे झाल्याच्यानंतर हा मठ्ठा जो आहे तो पिण्यासाठी दिला जातो बघा. बऱ्याच जणाला आवड असते मठ्ठा पिण्याची. 2-2, 3-3 ग्लास लोक मठ्ठा पित असतात. कारण का तर हा मठ्ठा पिणे आपल्या शरीरासाठी इतका फायद्याचा असतो. उन्हाळ्यामध्ये इतका थंडावा देणारा पदार्थ आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही पण आता काय करत जावा की अशाच पद्धतीने हा जो मठ्ठा आहे मी सांगितल्याप्रमाणे तयार करा. कारण बऱ्याच जणाला माहिती नव्हतं की हा मठ्ठा कसा तयार करतात. तर अशाच पद्धतीने हा मठ्ठा तयार केला जातो. अगदी एकदम जो लग्नामध्ये मठ्ठा असतो तशाच पद्धतीने आपण हा मठ्ठा तयार केलेला आहे बघा. तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने उन्हाळ्यामध्ये ह्याच्यामध्ये हा मठ्ठा तयार करा आणि जो उन्हाळ्याचा आनंद आहे तो दुग्णित करा. आणि अशा पद्धतीने आणि त्याच्या शरीराला तर भरपूर असे फायदे तुम्हाला सांगायचीच गरज नाही. इतकंच हे सर्व जे पदार्थ आहेत आपले ते शरीराला आपल्याला उष्णतेपासून, उन्हापासून, उन्हाळीपासून जो त्रास होतो तो सर्व त्रास जो आहे तो नाहीसा करण्यासाठी हा आपला मठ्ठा खूप असा उपयोगी पडत असतो बघा मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही हा मठ्ठा जो आहे तो अशाच पद्धतीने तयार करा. आणि जर आपण जो हा मठ्ठा जो तयार केला आहे तर तुम्ही कधी म्हणताच ना हा दादा तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण कधी घ्यायचा आहे, कधी प्यायचा आहे? अहो आनंदाला कसं असतं की कुठलीही वेळ काळ नसते. त्याच्यामुळं तुम्ही हा जो मठ्ठा आहे तो कधीही घेऊ शकता. त्याला काय असं म्हणजे वेळ काळ नाही. पण सहसा तर तुम्हाला ज्यावेळेस आपल्याला गरम व्हायला चालू होतं बघा, म्हणजे जास्त उन्हाळी लागलेली असेल, परत त्याच्यानंतर आपल्याला जास्त उष्णता होते, उकडायला लागलं आहे, गरमायला लागलं आहे, त्या टायमिंगला म्हणजेच थोडक्यात दुपारी जो मठ्ठा आहे तो खूपच टेस्टी लागतो. आणि त्या दुपारी आपल्याला ऊन जास्त जाणवत असतं बघा. आता सकाळी ऊन जास्त जाणवत नाही किंवा रात्री पण ऊन जाणवत नाही आपल्याला. जास्त कधी ऊन जाणवत असतं आपल्याला की दुपारी. त्याच्यामुळं काय करायचं आहे, घेताना तर तुम्ही कधीही पिऊ शकता, त्याला काही म्हणजे साईड इफेक्ट नाही. हे आपले घरचे पदार्थ आहेत. त्याच्यामुळं सहसा तुम्ही काय करा, पण दुपारीच हा पदार्थ जो आहे तो आपल्याला उष्णतेपासून आपण संरक्षण करत असतो. त्याच्यामुळं दुपारीच हा जो मठ्ठा आहे तो प्यायचा आहे आणि आपला आनंद द्विगुणित करायचा आहे. तर आपण हा जो मठ्ठा बनवला आहे हा जर तुम्हाला आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक आणि कमेंट करा. आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर चला मित्रांनो, भेटूया आपल्या नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.